म्हणजे तुम्ही पहिला माहिती बघितली, YouTubeवर पण बघितली, स्वतः जाऊन पण बघितली. तर बघणाऱ्या शेतकऱ्यांना माझं हेच सांगणं आहे, की नुसतं बघून ह्यात जास्त पैसे दिसतात म्हणून डायरेक्ट तुम्ही करणं हे योग्य नाही. फुगवटा हा केला जातो हां. प्रत्येक वेळी. आता बरेच व्हिडिओ असे तुम्ही बघता की बघतोय आपण. नुसताच फुगवटा केला जातो की एवढं उत्पन्न सापडते एवढं होते एवढं लावलं एवढं पण पैसे हा मिळतात. मिळतात एका वर्षात हे मिळते वगैरे. हा सगळं असेल कदाचित असू पण शकते, पण शेतकऱ्यांनी हे गृहीतच धरायचं नाही. धरायचं स्वतः. आपण त्यांची जमीन वेगळी असत्या, हम्म, त्यांची करण्याची पद्धत, त्यांचं वातावरण वेगळं असते. बरोबर. आपली जमीन आपल्या भागातली, आता आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात राहतोय, होय, या भागामध्ये दमट वातावरण असते. दमट. मग त्याचाही आम्ही अभ्यास केला. राधानगरीमध्ये बेल्यामध्ये एक प्लॉट आहे मोठा, अच्छा. त्यांचं इतक्या पावसात जर येत असेल तर हा. आपल्या इथं पण येऊ शकतं. आपल्या इथं पण पाऊस असा वगैरे आपल्या इथं पण पाऊस जास्त आहे, पण आपल्यापेक्षा जास्त राधानगरीमध्ये आहे. एवढ्या पावसात जर येत असेल तर आपल्याला पण येऊ शकतो. हा. हा विचार करून आम्ही मग त्याचा निर्णय घेतला.